या महापुराच्या तडाख्याच्या वेदनादायी सगळ्या खाणाखुणा तुम्हाला दाखवतोय। या पुराचा तडाखा किती जोरात होता बघा। दूरपासून ही सगळी कुठल्या तरी गोठ्याची पत्रे इथे वाहून आलेली आहेत। एक एवढा मोठा ढीग लागलाय, म्हणजे एवढा मोठा गाळ म्हणजे हा वाहून आलेला आहे, म्हणजे छोटासा टेकडी झालेली आहे इथं। आणि पाण्याचा वेग किती असेल तर याच्यावरून आपल्याला लक्षात येतं हा सगळा ऊस आडवा झालाय, माती पूर्ण वाहून गेली। म्हणजे जमीन एका ठिकाणी इतक्या उंचीवर आहे, तुम्ही खाली जमीन बघितलं तर एकदम खाली गेलेली आहे, म्हणजे माती पूर्ण वाहून गेलेली आहे। इथं कोंबड्या होत्या या शेतकऱ्यांच्या, त्या सगळ्या या पुरामध्ये वाहून गेलेल्या आहेत। आता इथं काही उरलेलं नाहीये। आपल्यासोबत शेतकरी आहेत। या सगळ्या तुमचं किती नुकसान झालं? माती सगळी वाहून गेली या शेतीतली, मला वाटतं हे दाखवूया आपण तिकडे। सगळी माती गेली, कोंबड्या गेल्या, हा, शेळ्या म्हशी, शेड तुटून गेलं, ऊसाची नुकसानी झाली। म्हणजे हे नुकसान इतकं मोठं आहे, भरपूर नुकसान झालं। हे खूप नुकसान, म्हणजे प्रत्येक गोष्टीचं नुकसान आहे। माणूस जेव्हा संसार उभा करतो, ताई या मला दाखवा, माणूस जेव्हा संसार उभा करतो तेव्हा तो काडीने उभा करतो, पण महापुराच्या एका तडाख्यामध्ये आयुष्यभर उभा केलेला संसार एका क्षणात कसा उद्ध्वस्त होतो याचं अतिशय विदारक चित्र इथं तुम्हाला दाखवतोय। कधीतरी या परिसरामध्ये किती सुंदर अशी ही झाडाची सावली असेल, अंगण असेल, पण आज या अंगणामध्ये केवळ उद्ध्वस्त सगळ्या संसाराच्या खाणाखुणा आहेत आणि हे अतिशय वेदनादायी। मी एक गोष्ट तुम्हाला दाखवतो। खरं तर डोळ्यात पाणी यावं अशा प्रकारची परिस्थिती, घरात तर काही उरलेलं नाहीये, पण त्या सगळ्या चिखलातून काही आपल्या हाती लागतंय का? शेतकऱ्याची ही अवजार आहेत, या हे खुरपणी करण्यासाठीचं हे खुरपा आहे। आणि एक गोष्ट हे बघा, इथं जे घरात मंदिर होतं त्यांचं, या सगळ्या अवजारांमध्ये काही आपल्याला सापडतंय का? घरातल्या स्वयंपाकघरातल्या काही वस्तू आहेत। देवघर होतं, या महापुराने देवांना सुद्धा सोडलं नाही। देव सुद्धा हतबल झाले या महापुराच्या तडाख्यापुढे। तिथे माणसांचं काय घेऊन बसलाय? माणसं तर काडी कसपटासारखीच आहेत आणि संसार तर काहीच नाहीये। पण ह्या माणसांनी पुन्हा एकदा या देवांची पूजा करण्यासाठी आता त्यांना गोळा केलेला आहे आणि त्यांना धुवून साफ करून पुन्हा त्यांची पूजा इथं होणार आहे।